अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला। येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत विमाधारक व विना विमाधारक शेतकऱ्यांना कोणतेही कागदपत्रे न घेता गावातील ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत पंचनामा करून कृषी विभाग आणि तलाठी यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन या पत्रकात स्वाभिमानी संघटनेने केले आहे। परतीचा झालेला मोठ्या प्रमाणावरचा पाऊस आणि यामध्ये शेतकऱ्याच्या आशा अपेक्षा सगळ्या वाहून गेलेल्या आहेत, माल सुद्धा वाहून गेलेला आहे आणि शेतकऱ्याला ऐन दिवाळीमध्ये त्याचं दिवाळा निघालेलं आहे। सरकारकडून प्रशासनाकडून मोठी शेतकऱ्याला अपेक्षा आहे की या ठिकाणी या दुःखात पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने आणि प्रशासनाने करायला पाहिजे। परंतु मी स्थानिक लेवलच्या जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य असतील, स्थानिकच्या या विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील, त्यांचे सुद्धा स्टेटमेंट बघितले तर ते सुद्धा पंचनामा करा अशी मागणी करते। प्रत्यक्षात तुम्ही जर शेतामध्ये गेला तर तुमचे टोंगळे इतके चिखलात पाय जमिनीत जाईल एवढं पाणी शेतामध्ये साचलेलं असताना सरकारी प्रशासन अधिकारी हे तिथं पंचनामे करतील तरी कसे, हा माझा प्रश्न आहे। शेतातलं पाणी शेतकऱ्यांनी मोटरच्या द्वारे रस्त्यावर काढलेलं आहे, नाल्याद्वारे बाहेर काढलेलं आहे, मग शेतात जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही, बांधावर जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही। मग आमची सरळ मागणी आहे की विना पंचनामे विना विलंब सरसकट शेतकऱ्यांना ही मदत द्यावी। सोमनाथ पवार, सिल्लोड।